नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी छान झाली, कारण खूप दिवसानंतर असं कडक आणि छान ऊन पडलेलं होतं आणि असं आभाळ पण एकदम मोकळं मोकळं दिसत होतं. तर मग ऊन पडल्यामुळे मग सोलो ड्रायरकडे पण चक्कर मारायला गेले होते दीदीन आजची. आणि आजच्या दिवसाची शूटिंग दीदीनेच काढली, कारण की आज स्कूल असल्यामुळे मग मी स्कूलला गेली होती. तर मग दीदीन ते सोलो ड्रायरकडे आले होते आणि त्यांचं काम होतं, म्हणजे त्या दिवशी त्या शेंगा टाकल्या होत्या, तर त्या ऊन पडल्यामुळे चांगल्या वाळल्या. तर मग आजीने त्या काढून घेतल्या आणि कालच मम्मीने त्यांनी शेंगा काढल्या होत्या ताज्या ताज्या, तर मग त्या सोलो ड्रायरमध्ये टाकल्या. मग आजीने त्यांनी त्या टाकल्या, व्यवस्थित पसरवून घेतल्या. आणि आता ह्या पण ऊन पडल्यामुळे वाळून जातील. आता परत पाऊस नको यायला, म्हणजे ह्या शेंगा पण वाळून जातील. आणि मग त्यानंतर आम्ही खूप झाडं लावलेले, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर मग त्या कारल्याच्या वेलाला असे छान कारले आलेले होते. मग दीदीनी आणि आजीनी सोलर ड्रायरकडे चक्करला गेलेच होत्या, तर मग ते कारले पण काढून आणले. आणि कारले भरपूर पण नाही, पण मग थोडेसे निघता. आणि छोटा वेल असला तरी पण त्याला कारले भरपूर आहे. तर मग कारले वगैरे काढून झाले आणि मग दीदी ते कारले घेऊन घरी आली. आणि मम्मीची मीटिंग होती, तर मग दीदीनी मम्मीने आवरलं. मम्मीची मीटिंग अशी याची होती, बचत गटाची मीटिंग होती. तर मग दीदी मम्मी तिकडेच गेल्या होत्या. आणि मग बचत गटाची मीटिंग ज्या काकू अटेंड करतात त्यांचं असं नर्सरी पण आहे. तर मग दीदी बोलली की आम्हाला दाखवा, तर मग त्या काकू मम्मीला आणि दीदीला नर्सरी दाखवायला घेऊन गेल्या. तर ते असं इथे फॅन रूम आहे आधी, इथं पूर्ण असं थंडावा असतो. त्यानंतर मग त्या नर्सरी दाखवायला गेल्या. त्यांनी अशा प्रोसेस दाखवल्या, व्यवस्थित समजून सांगितलं त्यांना. पण आम्हाला त्याबद्दल एवढी माहिती नाही आहे, म्हणून आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. पण जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण मोठा व्लॉग बनवू त्याच्यावर आणि आपण त्यांच्याकडूनच पूर्ण माहिती काढून घेऊया. तर मग त्यांनी असे बॉटलमधले आणि असे छान छान प्लांट्स पण दाखवले, प्रोसेस पण सांगितली समजून. आणि असे बाहेर पण बांबूचे त्याचे प्लांट होते, मग ते पण बघितले. आणि त्यानंतर घरी आल्या त्या. आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला. थँक्यू फॉर वॉचिंग.